ठाकरे बंधू प्रथमच राजकीयदृष्ट्या एकत्र येणार। आज पत्रकार परिषदेतून युतीची घोषणा। मुंबई ठाण्यासह किमान 8 महापालिका एकत्र लढणार। युतीच्या घोषणेआधी ठाकरे बंधू शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना एकत्र अभिवादन करणार। पत्रकार परिषदेआधी ठाकरे बंधू बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाणार। ठाकरे बंधूंच्या युतीनंतर मनसेला 65 ते 70 जागा मिळण्याचा अंदाज। ठाकरेंच्या सेनेला 150 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 15 ते 20 जागा मिळण्याची शक्यता। पत्रकार परिषदेच्या बॅनरवर फक्त बाळासाहेबांचा फोटो आणि दोन्ही पक्षांची चिन्ह। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या नव्या युतीचं प्रेरणास्थान असणार। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार। 26 डिसेंबरला पवारांच्या आघाडीची पुण्यात घोषणा। महायुतीच्या जागा वाटपात स्थान न मिळाल्यामुळे अजित पवारांची वेगळी चूल मांडण्याची तयारी। मुंबई महापालिकेसाठी महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला। एकनाथ शिंदे रवींद्र चव्हाण यांच्यात 5 तास मॅरेथॉन चर्चा। लवकरच अधिकृत घोषणा। काँग्रेसने मुंबईत महाविकास आघाडीतूनच लढावं। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून मनधरणी। मात्र काँग्रेस स्वबळावर लढण्यावर ठाम असल्याची माहिती। महापालिका निवडणुकीसाठी मोदी शहांचा महाराष्ट्रात सभांचा धडाका। 7 तारखेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत, तर 11 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा। मुंबई महापौर पदाची लॉटरी आठवडाभरात। चक्रानुसार आरक्षणाला यावेळी चकवा। नव्यानं आरक्षण काढण्यात येणार। महापौर पदाची लॉटरी कुणाला लागणार याकडे लक्ष। नवी मुंबईत भाजपा आणि शिंदेंची शिवसेना आमने सामने। दोन्ही पक्षांकडे माजी नगरसेवकांची तुल्यबळ संख्या असल्यानं चुरस। महापौर पदासाठी शिवसेना भाजपात थेट लढत। सुधीर मुनगंटीवारांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। मतभेद विसरून दोन्ही नेते समोरासमोर। मुनगंटीवारांची नाराजी दूर झाल्याची माहिती। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप आज राजीनाम्याबाबत अंतिम निर्णय जाहीर करणार। जगतापांनी मुंबईत घेतली सुप्रिया सुळेंची भेट। पुण्यात अजित पवारांची युती करण्याला जगतापांचा विरोध। मीरा भाईंदर परिसरात हिरवे साप वळवळ करतायत। मीरा रोडच्या सभेत मंत्री नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य। हिरव्या सापांना दूध पाजू नका, ते तुमचे कधीच होणार नाहीत, नितेश राणेंचं विधान। कणकवली शहर विकास आघाडीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष संदेश पारकरांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली। संदेश पारकर शिंदे सेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उद्या पहिलं विमान झेप घेणार। पहिल्या दिवशी 30 विमानांचं उड्डाण आणि आगमन। बंगळुरूवरून निघालेलं विमान सकाळी 8 वाजता नवी मुंबई विमानतळावर उतरणार। नाशिकच्या नांदगाव शहरात पिसाळलेल्या कुत्र्याचा 5 मुलांना चावा। 5ही मुलं जखमी, एकाची प्रकृती गंभीर। भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करायची नागरिकांची मागणी। शिमल्यात डॉक्टर आणि रुग्ण हाणामारी प्रकरणी डॉक्टर राघव नरूला निलंबित। प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू। आरोग्य मंत्र्यांकडून कडक कारवाईचे संकेत। इस्रोचा ब्लूबर्ड ब्लॉक 2 मिशन अमेरिकेचा एक नवीन संप्रेषण उपग्रह प्रक्षेपित। स्मार्टफोनवर थेट हायस्पीड सेल्युलर ब्रॉडबँड सेवा पोहोचवणार।